मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावच्या यात्रेनिमित्त सातारा दौऱ्यावरती आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या साताऱ्यामधील दरेगावी शेतीमधील हळदीचे पीक काढले. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना खिचडी चोर आणि कफन चोर यांना लोक कसे काय निवडून देणार, बाळासाहेबांसारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही, तर मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आले की उद्धव ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखते असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. ना शेपूट घालून हे त्याच्यावर मी काल बोललो, लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच, बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार, हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केलाय. ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणती आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले, बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं, त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? मग मिदनेपणा कोणी केला? बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले. त्यांना मोदींवर देखील, माझ्यावर तर केली, परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, जे 370 कलम हटवण्याचं काश्मीर मधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते, त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता, परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. मी कालही म्हणालोय, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार? परत आणून घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो. असं कधी झालं का? भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण. हे आज होतंय कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे. म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतंय. याचं पोटसूळ आहे. त्यामुळे जनता आज ज्या कामाला महत्व देते. आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले. शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे. 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो 15-16 तासाचा 7 ते 8 तासावर आणलाय. अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतोय. जगातलं सगळ्यात मोठा टनेल आहे. अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ. म्हणजे लोकांचा मेट्रो बंद पाडली होती, ती आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे विकास, डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आमचा अजेंडा आहे. आज डावोसमध्ये आम्ही गेलो. जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले. 1-1.5 लाखाचे MOU आणखी त्यांनी कन्सेंट दिले. त्यामुळे 2 ते 3 लाख रोजगार प्राप्त होणार. मग लोक कोणाला सत्तेमध्ये आणतील?